श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी गायत्री परदेशी आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। केंद्र सरकारने आणलेल्या 3 कृषी विधेयकांमुळे शेतकऱ्यांची दिशा आणि दशा बदलणार। मराठा समाजास आरक्षण न मिळण्यास नामदार अशोक चव्हाण जबाबदार, तसेच मोहन मराठे यांचा खूनही दोंडाईच्या पोलिसांनीच केला, आमदार विनायक मेटेंचा आरोप। आझादनगर पोलिसांनी कत्तलीच्या उद्देशाने बैलांची होणारी अवैध वाहतूक रोखली, 3 बैलांना दिले जीवनदान। राजेश्वर नगरात भर दिवसा व्यापाराचे घर फोडून चोरट्यांनी पोलिसांना दिले आवाहन। भाजप महिला मोर्चा धुळेतर्फे शहरातील झाशी राणी पुतळ्यासमोर लक्षवेधी आंदोलन। थकीत मानधन त्वरित द्यावे यासह विविध मागण्यांसाठी आशा गट प्रवर्तक कर्मचारी युनियनतर्फे निदर्शने। हाथरस येथील अत्याचाराच्या घटनेचा निषेध करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने। आणि महिंदळी शिवारातील कुष्ठरोग आश्रमासमोरील गोल चौकात छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा आरक्षित करण्यासाठी निदर्शने। आता बातमीपत्र विस्ताराने। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने आणलेल्या 3 कृषी विधेयकांमुळे कृषी क्षेत्रामध्ये आमूलाग्र परिवर्तन होणार असूनही शेतकऱ्यांच्या हिताच्या कायद्याला विरोध करीत आहेत। ते फक्त मोदी द्वेषाने पछाडलेले आहेत, असा आरोप खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आणलेल्या 3 कृषी विधेयकांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रामध्ये आमूलाग्र परिवर्तन होणार असून शेतकऱ्यांच्या जीवनाची दशा आणि दिशा बदलवणारी ही विधेयके आहेत। परंतु शेतकऱ्यांच्या हिताच्या कायद्याला काँग्रेस विरोध करीत असून त्यांना मोदी द्वेषाने पछाडले असल्याचा आरोप माजी संरक्षण मंत्री आणि धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला। कृषी विधेयकाबाबत त्यांनी सांगितले की आतापर्यंत शेतकऱ्यांना आपला शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकणे बंधनकारक होते, परंतु या विधेयकामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समिती बाहेर सुद्धा विकण्याचे स्वातंत्र्य दिले आहे। राज्यामध्ये किंवा बाहेर देशांमध्ये सुद्धा कोणत्याही ठिकाणी शेतकरी आपला माल मुक्तपणे विक्री करू शकतो। त्यामुळे दलालाशिवाय माल विकण्याची मुभा शेतकऱ्यांना मिळणार आहे। कृषक किंमत आश्वासन कृषी सेवा करार विधेयकाद्वारे शेतकरी स्वतः व्यापारी कंपन्या प्रक्रिया करणारे उद्योजक यांच्याशी जोडला जाणार आहे। कृषी कराराच्या माध्यमातून पेरणीपूर्वी किंवा हंगामापूर्वी शेतकऱ्याच्या मालाची किंमत शेतकऱ्याच्या संमतीने ठरवली जाईल। या कराराअंतर्गत शेतकऱ्यांना कंपनीकडून अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान, कृषी उपकरणे व उत्तम बी बियाणे तसेच खतांचा फायदा मिळेल। साठवणूक व दलालीचा खर्च नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये निश्चितच वाढ होईल। आवश्यक वस्तू कायद्यातून अन्न पदार्थांना वगळण्याच्या विधेयकामुळे तृणधान्य, कडधान्य, कांदा, तेलबिया, बटाटा यांना आवश्यक वस्तू कायद्यामधून वगळण्यात आल्यामुळे त्यांची साठवणूक करणे शक्य आहे। याचे बाजारभाव वाढले तरी केंद्र शासन अपवादात्मक परिस्थितीमध्ये हस्तक्षेप करेल, अन्यथा नाही। तरी सुद्धा विधेयकांवर गैरसमज पसरवण्यात येत आहे। 3ही विधेयके शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देणारे, कृषी उत्पादनाला योग्य भाव देणारे व त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणारे आहे। परंतु तरीही विरोधकांनी केवळ विरोधासाठी शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरवणे सुरू केले आहे, असेही भामरे यांनी सांगितले। अधिवेशन झालं 10-15 दिवसापूर्वी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा 3 आठवड्याचं अधिवेशन घेण्यात आलं। त्याचं कारण महत्वाचे कायदे पास करणं महत्वाचं होतं। कोरोनामुळे जरी अनेक अडचणी आल्या असतील, परंतु आपल्या कर्तव्यापासून दूर जाऊ नये हे लक्षात ठेवून त्यामध्ये आता हे जे 3 विधेयक जे आहे, पहिलं फार्मर प्रोड्यूस ट्रेड अँड कॉमर्स प्रमोशन अँड कृषी उत्पन्न उत्पादन व्यापार व वाणिज्य संवर्धन farmers empowerment, the Farmers Empowerment and Protection Agreement on Price Assurance and Farm Services Act म्हणजे कृषक सशक्तीकरण, संरक्षण, किंमत आश्वासन, कृषी सेवा करार विधेयक 20। तिसरं इसेन्शियल कम्युनिटी अमेंडमेंट ऍक्ट
म्हणजे जीवनात वस्तूंच्या यादीतनं काही अन्नपदार्थांना वगळलं. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल 90च्या दशकात शेतकऱ्यांसाठी लढा देणारे एक मोठे नेते आपल्या देशात होऊन गेले, शरद जोशी. त्यांनी संपूर्ण आयुष्य शेतकऱ्याला बाजारपेठ, स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध केली गेली पाहिजे, मुक्त बाजारपेठ शेतकऱ्याला दिली गेली पाहिजे, आणि ते स्वप्न आज मोदी साहेबांनी पूर्ण केलं. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार निष्क्रियपणा व निष्काळजीपणा करीत असून यास जबाबदार नामदार अशोक चव्हाण आहेत. तसेच मोहन मराठेचा खूनही दोंडेच्या पोलिसांनीच केला असल्याचा आरोप शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. मराठा समाजाच्या वेगवेगळ्या प्रश्नाबाबत आणि आरक्षणाबाबत सरकार निष्क्रियपणा व निष्काळजीपणा करीत असून यास जास्त जबाबदार नामदार अशोक चव्हाण आहेत असा आरोप, तसेच दोंडाईच्या येथील मोहन मराठेचा खूनही दोंडाईच्या पोलिसांनीच केला असल्याचा आरोप शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी धुळे येथे पत्रकार परिषद घेऊन केला. दोंडाईच्या येथील मृत मोहन मराठे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर आमदार विनायक मेटे यांनी धुळे येथील गुलमोहर विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन माहिती देताना सदरचे आरोप केले. मराठा आरक्षणाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की मराठा आरक्षणाबाबत आघाडी सरकार निष्क्रियपणा व निष्काळजीपणा करीत असून ही बाब निषेधार्ह आहे आणि यास जास्त जबाबदार नामदार अशोकराव चव्हाण हेच असून ते मुख्यमंत्र्यांना व्यवस्थित माहिती देत नाहीत असा घणाघाती आरोपही त्यांनी केला. त्याचप्रमाणे दोंडाईच्या येथील मोहन मराठे यांच्या मृत्यूबाबतही त्यांनी आरोप केला की दोंडाईच्या येथील मोहन मराठेचा मृत्यू म्हणजे दोंडाईच्या पोलिसांनी केलेला खूनच असून या प्रकरणी सखोल चौकशी करून संबंधितांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली. यावेळी ज्ञानेश्वर भामरे, मनोज मोरे, निंबा मराठे, नगरसेवक विजय मराठे, मुन्ना शितोळे, समाधान शेलार आदी उपस्थित होते. मुख्य न्यायमूर्ती साहेबांकडे अर्ज शासनाने करावा आणि घटनापीठ स्थापन करून स्थगिती उठवण्याची विनंती करावी. दुर्दैव असं आहे की याच्यामध्ये फक्त घटनापीठ स्थापन करावं म्हणून हे अर्जच केला नाही, फक्त स्थगिती उठवावी म्हणून अर्ज केला. 7 तारखेला जेव्हा सुनावणी झाली तेव्हा माननीय सर्वोच्च न्यायालयाने बोबडे साहेबांनी यांना सरकारला झापलं की तुम्ही अर्ज तर करा घटनापीठ स्थापन करायचं. तेव्हा आता हे अर्ज करायचं काम करायला लागलेले. एवढं निष्क्रियपणा, निष्काळजीपणा मराठा समाजाच्या वेगवेगळ्या प्रश्नाबद्दल आणि आरक्षणाच्या बद्दल हे सरकार दाखवत आहे. हे अत्यंत निषेधार्ह आहे आणि याला जास्त जबाबदार हे अशोकराव चव्हाण साहेब आहेत. हे मुख्यमंत्र्याला व्यवस्थित आणि उपमुख्यमंत्र्याला व्यवस्थित माहिती देत नाहीत, हा आमचा स्पष्टपणाचा आरोप आहे. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये हे सगळे प्रश्न जर सुटले नाही, या MPSCच्या पुढच्या एक्झामच्या बद्दल निर्णय नाही घेतला, या मुलांच्या नोकरीच्या बद्दल नाही निर्णय घेतला, मुलांच्या शैक्षणिक प्रवेशाच्या बद्दल नाही निर्णय घेतला, सुप्रीम कोर्टामध्ये व्यवस्थितपणे आता तरी किमान प्लॅनिंग त्यांनी नाही केलं, तर मग मात्र सरकारला परत आणखी रस्त्यावर आल्याशिवाय पर्याय राहणार नाही. आणि म्हणून आमची विनंती की ही वेळ माननीय उद्धवजी ठाकरे आणि अजित पवार यांनी आणता कामा नये. पण मराठे हा दोंडाईच्या येथील अतिशय गरीब कुटुंबातला तरुण हा मार्केट यार्डमध्ये आडती दुकानामध्ये हमाल म्हणून काम करत होता. गेल्या 9-10 वर्षापासून त्याच्याबद्दल कोणतीही तक्रार नाही, संशय नाही, चोरी नाही, चपाटी नाही, काही नाही. असं असताना 7 ऑक्टोबर रोजी दोंडाईच्या पोलीसमध्ये काही कर्मचारी आले आणि त्याला संशयित म्हणून चोरीच्या आरोपाखाली घेऊन गेले सकाळी 11-11:30च्या सुमारास आणि संध्याकाळी 7 वाजता त्याचा मृतदेह शहादा रोडवर सापडला गेला. या दरम्यानच्या काळामध्ये मयत मोहन मराठे हा पोलिसांच्या ताब्यात होता आणि जेव्हा त्याचं प्रेत
पाहण्यात आलं तेव्हा त्याच्या गळ्यावर आणि अनेक ठिकाणी वन दिसले गेले मारलेले. याचा अर्थ सरळ आणि स्पष्ट आहे की पोलिसांनी त्यांच्या दोंडाईच्या पोलिसांनी मोहन याचा खून केलेला आहे, त्याला मारलेलं आहे आणि त्याला ॲक्सिडेंटली केस म्हणून रंगवण्याचं काम केलेलं आहे. म्हणून आज मी त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली. अतिशय गरीब कुटुंब, अपंग त्यांची मिसेस, 3 छोटी छोटी मुलं, आई, घरी कोणीही कमवतं नाही. अशा व्यक्तीला पोलिसांनी निराधार करण्याचं काम केलं आहे. म्हणून आमची मागणी आहे की माननीय SP असतील, पालकमंत्री आहेत अनिल देशमुख यांच्याकडं, की ज्या लोकांनी घेऊन गेले मोहनला, ज्या पोलीस ठाण्यामध्ये ठेवलं त्या इन्चार्जला त्यांच्यावर 302चे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याचं काम करावं आणि लवकरात लवकर त्यांना कोर्टामध्ये चार्जशीट पाठवून त्यांना सजा द्यावी ही आमची प्रामुख्यानं मागणी. मुंबई आग्रा महामार्गावर वरखेडे ओव्हरब्रिज जवळ आझादनगर पोलिसांनी टाटाच्या छोटा हत्ती वाहनातून बैलांची कत्तलीच्या उद्देशाने होणारी अवैध वाहतूक रोखून 3 बैलांना जीवनदान दिले आहे. मुंबई आग्रा महामार्गावर वरखेडी ओव्हरब्रिज जवळ आझादनगर पोलिसांनी टाटाच्या छोटा हत्ती वाहनातून कत्तलीच्या उद्देशाने बैलांची होणारी अवैध वाहतूक रोखली असून वाहन चालकास ताब्यात घेऊन 3 बैलांना जीवनदान दिले आहे. आझादनगर पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की टाटा छोटा हत्ती वाहन क्रमांक MH4 CP 272 या वाहनातून गोवंशाची कत्तलीच्या उद्देशाने अवैध वाहतूक होणार आहे. त्या अनुषंगाने पथकाने मुंबई आग्रा महामार्गावरील वरखेडी ओव्हरब्रिज जवळ सापळा लावला असता सदर टाटा छोटा हत्ती वाहन येताना दिसले. त्यांनी वाहनास थांबवून वाहन चालकास गोवंशाबाबत माहिती विचारली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे सदर वाहनातील बैलांची कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक होत असल्याची खात्री झाल्याने सदर वाहन चालकासह जमा करून 3ही बैलांना चाळीसगाव रोडवरील नौकर गोशाळेत देखरेखीसाठी दाखल केले. टाटा एस वाहन नादुरुस्त झाल्यामुळे पोलिसांनी पोलीस वाहनास टोचन करून बैलांना नौकर गोशाळेत सोडले. सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक सय्यद, रमेश गुरव, उमेश सूर्यवंशी, जयेश भागवत, किरण वळवी, अविनाश लोखंडे आदींनी केली. धुळे शहरातील देवपूर भागातील राजेश्वर नगरात एका व्यापाऱ्याचे घर भरदिवसा फोडून चोरट्यांनी रोकड, सोना चांदीच्या दागिन्यांसह सुमारे 5 ते 6 लाखांचा ऐवज लंपास केला आहे. धुळे शहरातील देवपूर भागातील राजेश्वर नगरात राहणाऱ्या एका व्यापाऱ्याचे घर भरदिवसा फोडून चोरट्यांनी रोकड, सोनं चांदीच्या दागिन्यांसह सुमारे 6 लाखांचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील फुलवाला चौकात असलेल्या ऋषभ पुस्तकालयाचे मालक सतीश खिवसरा यांचे देवपुरातील राजेश्वर नगर येथे घर आहे. रविवारी सकाळी ते कुटुंबासह खासगी कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. सायंकाळी घरी परतल्यानंतर त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यामुळे चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. घरात पाहणी केली असता घरातील कपाटांची कुलुपे देखील तोडलेली दिसली. चोरट्यांनी घरातील कपाटातून प्रत्येकी 5 ग्रॅम वजनाच्या 7 ते 8 अंगठ्या, 2.5 तोळे वजनाची सोन्याची चेन, सोन्याची नथ, चांदीचे ग्लास, चांदीच्या साखळ्या, चांदीचे कडे आणि 1.25 लाखांची रोकड असा सुमारे 5 ते 6 लाखांचा ऐवज लंपास केला. याबाबत देवपूर पोलिसांना माहिती देताच देवपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी ठसे तज्ञांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. भर दिवसा झालेल्या घरफोडीच्या घटनेमुळे राजेश्वर नगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासनाने होणाऱ्या घरफोड्यांबाबत कठोर भूमिका घेऊन उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे. मी बाहेरगावी गेलेलो होतो. बाहेरगावून आल्यावर पाहिलं तर दरवाजाचा लॉक तोडलेला होता. दरवाजा उघडा होता. मध्ये पाहिलं तर कपाट वगैरे अस्तव्यस्त होते. त्याच्यातून कॅश गेली. जवळजवळ 1.25 लाख रुपये कॅश होती. सोनं होतं 8-10 तोळे सोनं होतं. चांदी होती अर्धा 1 किलो जवळजवळ. कुठे? राजेश्वर नगर दत्त मंदिरला प्लॉट नंबर 8. पोलीस आले होते. त्यांनी सगळं चेकिंग केलं वगैरे आणि ठसे पण घेऊन गेले. श्वान पथक आलं होतं. ते पण घुटमाळलं पुढे रोडवर जाऊन. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात तसेच त्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव भाजप महिला मोर्चा धुळेतर्फे शहरातील झाशी राणी पुतळ्यासमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात तसेच त्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशतर्फे सोमवारी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. धुळ्यातही भाजप महिला मोर्चातर्फे शहरातील झाशी राणी पुतळ्यासमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्रात गेल्या 6 महिन्यात महिला तरुणींवर अत्याचाराच्या विविध 47 घटना घडल्या. मात्र या घटनांमध्ये कारवाई करण्यात राज्यातील आघाडी सरकार निष्क्रिय ठरले आहे. भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष उमाताई खापरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून महिला अत्याचाराच्या घटनांची माहिती देऊन कारवाईची मागणी केली. मात्र महिला अत्याचाराविरुद्ध वारंवार न्यायाची मागणी करून देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काहीही पावले उचलली नाहीत. यावरून सरकार महिला सुरक्षिततेबाबत किती असंवेदनशील व निष्क्रिय आहे हे स्पष्ट होते. कोविड सेंटर्स व हॉस्पिटलमध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांना वाचा फोडण्यासाठी आंदोलन करूनही त्यावर कोणतेही पाऊल न उचलल्यामुळे सोमवारी राज्यव्यापी आंदोलन करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध तसेच त्यांच्या सुरक्षिततेबाबत त्वरित कडक कायदे बनवून गुन्हेगारांना कडक शासन करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत टीकाही करण्यात आली. आंदोलनात उपमहापौर कल्याणी अंबळकर, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा जयश्री अहिरराव, महानगर जिल्हाध्यक्ष मायादेवी परदेशी, जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती धरती देवरे, स्नेहलता जाधव, प्रतिभा चौधरी, सुरेखा उगले, किरण कुलेवार, रत्ना बडगुजर, सुनीता पगारे, चंद्रकला सिसोदिया, वैशाली शिरसाट, निशा तांबे, अमृता पाटील, हिरामन गवळी, ओम खंडेलवाल, चंद्रकांत गुजराती, भिकन वराडे, बबन चौधरी, सागर चौधरी, अमोल धामणे आदींनी सहभाग नोंदवला. येत्या 6 महिन्यात हे जे महाआघाडीचं सरकार आलेलं आहे, खरं तर महाआघाडी म्हणण्यापेक्षा महाबिघाडी सरकार जे आलेलं आहे, या महाबिघाडी सरकारच्या काळात एकूण 6 महिन्यात महाराष्ट्रात 47 घटना या महिलांवर अत्याचाराच्या, बलात्काराच्या आणि अतिप्रसंग करण्याच्या घडलेल्या आहेत. यात आमची प्रमुख मागणी, या 47 ठिकाणी ज्या घटना घडल्या, या 47 ठिकाणी घटना घडल्याने जे आरोपी आहेत त्या आरोपी आज देखील फरार आहेत. त्या आरोपींचा तपास देखील या घटनांचा करण्यात आलेला नाही. जिंकं हे शासन या महिलांच्या अत्याचाराकडे, बलात्काराकडे दुर्लक्ष या शासनाचं झालेलं आहे. महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत या शासन कुठलीही कठोर पावले उचलताना दिसत नाही. आपल्या महिला मोर्चाचे अध्यक्ष माननीय उमाताई खापरे यांनी पत्राच्या द्वारे माननीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी या महाराष्ट्रात घडलेल्या घटना या कळवल्या. परंतु या महाराष्ट्राचे जे राज्यकर्ते आहेत, हे महाआघाडी सरकारचे जे प्रमुख आहेत, माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी या घटनांची साधी विधायक पद्धतीने देखील दखल घेतली नाही. ही दखल घेऊन या राज्याचे जे काही गृहमंत्री आहेत, या गृहमंत्र्यांनी या ज्या काही घटना घडलेल्या आहेत, या घटनांवर साधी विचारपूस देखील केली नाही. त्याची साधी या ठिकाणी आमच्या या ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्यांच्या कुटुंबियांपर्यंत देखील या राज्यातील जे काही मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, गृहमंत्री असतील, हे पोहोचलेले नाहीत. परंतु या ज्या घटना घडल्या त्यांच्यापर्यंत आमच्या प्रदेशाचे अध्यक्ष माननीय उमाताई खापरे या स्वतः येऊन पोहोचल्या. त्यांनी ज्या ठिकाणी चौकशी केली, ज्या ठिकाणी गुन्हे नोंद झालेले नाहीत, या सर्वांचे गुन्हे नोंद करून घेण्यात त्यांनी भाग पाडला. आणि अशा पद्धतीने महाराष्ट्रभर महिला मोर्चा काम करत आहेत. या महाराष्ट्रातील ज्या 47 घटना घडलेल्या आहेत, माझ्या महिला भगिनींना तुम्हाला मी सांगू इच्छिते की या ज्या काही घटना घडलेल्या आहेत, या 4 वर्षाच्या मुलीपासून, इतक्या लहान मुलीपासून, कोवळ्या मुलीपासून ही कळी देखील या ठिकाणी उमलण्याच्या आधी उखडण्याचं काम या नराधमांनी केलेलं आहे. आणि हे जे काम या नराधमांनी केलेलं आहे, या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे की नाही. थकीत मानधन त्वरित द्यावे, माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत सुरू असलेल्या कुटुंब रुग्ण सर्वेक्षणाची माहिती ऑनलाईन भरण्याची सक्ती करू नये यासह विविध मागण्यांसाठी आशा गटप्रवर्तक कर्मचारी युनियनतर्फे शहरातील क्युमाइन क्लब समोर निदर्शने करण्यात आली. थकीत मानधन त्वरित द्यावे, माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत सुरू असलेल्या कुटुंब रुग्ण सर्वेक्षणाची माहिती ऑनलाईन भरण्याची सक्ती करू नये यासह विविध मागण्यांसाठी आशा गटप्रवर्तक कर्मचारी युनियनतर्फे शहरातील क्युमाइन क्लब समोर निदर्शने करून जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत सर्वेक्षणाची माहिती ऑनलाईन भरण्याची सक्ती प्रशासनाकडून केली जात आहे. आशा स्वयंसेविकांकडे स्वतःचा अथवा शासनाचा मोबाईल नसताना अशा प्रकारची सक्ती करणे अन्यायकारक आहे. तथापि सर्वेक्षणासाठी गठीत केलेल्या पथकात इतर कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. मात्र त्यांना अशी कोणतीही सक्ती केली जात नाही. म्हणून आशा वर्करांनाच अशी सक्ती का? त्यामुळे या विरोधात कोणत्याही क्षणी काम बंद केले जाईल. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देऊन राज्यस्तरीय कामबंद आंदोलन तुर्तास स्थगित केले आहे. परंतु थकीत मानधनाच्या मागणीबाबत सरकारने 13 ऑक्टोबरपर्यंत निर्णय घ्यावा, अन्यथा 14 ऑक्टोबरपासून कोणतीही पूर्वसूचना न देता काम बंद केले जाईल. तसेच आशा स्वयंसेविकांवर
प्रशासनाकडून दबाव टाकून ऑनलाईन सर्व्हेचे काम करण्याची सक्ती करणे तात्काळ थांबवावे, कोविड-19च्या कामासाठी प्रतिदिन 300 रुपये भत्ता तसेच सुरक्षा कवच द्यावे, आशा स्वयंसेविकांचे मानधन 2,000 रुपयांनी व गटप्रवर्तकांचे वेतन 3,000 रुपयांनी वाढवून मिळावे, गटप्रवर्तकांना प्रतिदिन 25 रुपये दैनिक भत्ता पूर्ववत सुरू करावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी कॉम्रेड एल्हारराव, शरद पाटील, नाजमीन पिंजारी, वंदना रणदिवे, सीमा पाटील, किरण बच्छाव, आशा धनगर, छाया पाटील, मीना पाटील, राजकमल राजपूत आदी उपस्थित होते. कालचे पत्रक जे आलेलं आहे मंत्रालयातून, आशांचे जे संघर्ष आणि डॉक्टर DL कराड व इतर जे समन्वय समितीचे जे ट्रेड युनियनचे लीडर्स आहे त्यांच्या सोबत चर्चा झालेली आहे. इतर गोष्टीबद्दल त्यांच्या चर्चा सुरूच आहे, परंतु दिवसाच्या 300 रुपये जे आहे मोबदला ते मंजूर केलेलं आहे आणि त्यांचा GR काढणार असं त्यांनी आश्वासन दिलं. म्हणून 15 पासून जे मे मुदत संपावर जाणार होते ते स्थगित झालेलं आहे. परंतु जिथे जिथे अन्याय झालेला आहे, अत्याचार आहे, हे जे संघर्ष आहे ते सुरूच राहणार आहे. उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील अत्याचाराच्या घटनेचा लोक जनशक्ती पार्टी धुळेतर्फे जाहीर निषेध करीत आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील अत्याचाराच्या घटनेचा लोक जनशक्ती पार्टी धुळेतर्फे जाहीर निषेध करीत आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की दिल्लीतील निर्भया, कोपर्डीची रिंकू तसेच हाथरसची मनीषा वाल्मिकी यासारख्याच घटनांनी देशामध्ये लज्जतेचा कळस घातला आहे. अशा घटनेत नराधमांना कोणताही जात व पंथ नसतो. या घटनेत खेदजनक बाब म्हणजे घटना घडून 15 ते 20 दिवस उलटूनही उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केलेली नाही. उलट मनीषाच्या मृत्यूनंतर पोलिसांनी कोणताही धार्मिक विधी न करता तिच्यावर अंत्यसंस्कार केले. यामुळे पोलीस व उत्तर प्रदेश सरकारबाबत शंका निर्माण झाली आहे. पोलिसांनी प्रसारमाध्यमांनाही पीडितांच्या कुटुंबियांपर्यंत जाण्यास मज्जाव केला. म्हणून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तातडीने सेवेतून निलंबित करून सदरचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी उत्तर महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष दिलीप साळवे, महिला आघाडी अध्यक्षा शोभा चव्हाण, कुंदन खरात, मधुकर चव्हाण, नरेश दामोदर, प्रमोद सोनवणे, मनोज शिरसाट, अनिल वाघ, बबलू देवरे आदी उपस्थित होते. उत्तर प्रदेश मधील हाथरस येथे मनीषा वाल्मिकी या युवतीची काही समाजवादी जातीवादी गावगुंडांकडून निर्गुण हत्या केली गेली. सदर घटनेला आज 20 ते 25 दिवसाचा कालावधी उलटलेला आहे. सदरची जी घटना झालेली आहे ती जातीवादातून झालेली आहे हे स्पष्ट होते. उत्तर प्रदेश सरकारने सदर प्रकरणामध्ये एक प्रकारचा हुकुमशाही कायदा राबविलेला आहे. उत्तर प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहे माननीय आदित्य योगी राज यांनी सदर प्रकरणामधील जी पीडित मनीषा वाल्मिकी होती हिच्या मृत्यूदेहाचा कुठल्याही प्रकारचा शासकीय पद्धतीने शवविच्छेदन न करता परस्पर तिच्या कुटुंबियांना विश्वासात न घेता तिचा मृतदेह तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात न देता परस्पर मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांमार्फत तिच्या मृतदेहाचा अंतिम संस्कार करण्यात आले. यामागे मोठे गोड मंगल आहे. या प्रकरणामध्ये उत्तर प्रदेश पोलीस व सरकार हे आरोपींना वाचवण्याच्या दृष्टिकोनातून कामगिरी करीत आहे. सदर प्रकरणामध्ये जे मीडिया असते, प्रसारमाध्यम असते यांना देखील त्या ठिकाणी जाण्यासाठी मज्जाव केला व कुटुंबियाशी कुठल्याही प्रकारची प्रसारमाध्यमांना चॅनलांसमोर बोलण्यास त्यांनी बंदी घातली होती. एक प्रकारचे पोलिसांनी त्यांच्या पूर्ण गावाला घेराव घालून त्यांच्यावर नजरकैद ठेवण्यात आले होते. कुठल्याही राजकीय व सामाजिक नेत्यांना, महिला आयोगाच्या नेत्यांना देखील त्या लोकांपर्यंत जाऊ देण्यात येत नव्हते. आजही त्या ठिकाणी तीच परिस्थिती आहे. भारत देश हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर चालतो याचं विसर तेथील उत्तर प्रदेश सरकारला पडलेले दिसून येते. उत्तर प्रदेश जे सरकार आहे हे मुळात जातीवादी व सनातनी गावगुंडांना पोसणारे सरकार आहे यावरून दिसून येते. दिल्लीची निर्भया हत्याकांड असो किंवा कोपर्लीची रिंकू प्रकरण असो, या जेव्हाही या घटना झालेल्या आहे, या महिला शोषणाच्या, बलात्काराच्या या सर्व ज्या घटना झालेल्या आहे या भाजप शासित प्रदेशांमध्ये झालेल्या आहे. याची केंद्र सरकार कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही. सदर घटनेमध्ये जे आरोपी आहे त्यांना तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये त्यांचा प्रकरण चालवून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी
अशी आम्ही लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने आमचे पक्षाचे उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी माननीय दिलीप बाप्पा साळवे, महिला आघाडीच्या नेत्या शोभाताई चव्हाण, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक त्र्यंबक अण्णा खरात तसेच समाजातील इतर सर्व पदाधिकारी येऊन आम्ही आज यांना माननीय जिल्हाधिकारी साहेबांना सदर प्रकरणात निवेदन देऊन मागणी करतो की सदर प्रकरण हे लवकरात लवकर हे फास्ट ट्रॅक कोर्टात चालावे अशी आम्ही शासनाकडे मागणी करतो. धुळे शहरातील साक्री रोड महिंदई शिवारातील कृष्णरोग आश्रमासमोरील गोल चौकात आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासाठी जागा आरक्षित करावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. धुळे शहरातील साक्री रोड महिंदई शिवारातील कृष्णरोग आश्रमासमोरील गोल चौकात आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासाठी जागा आरक्षित करावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की साक्री रोड महिंदई शिवारात कृष्णरोग आश्रमासमोरील गोल चौकाच्या समोर विशेष समाज कल्याण अंतर्गत आदिवासी विभागाकडून वसतिगृहाच्या बांधकामासाठी जागा आरक्षित झाली आहे. एकंदरीत हा परिसर शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत महत्वाची म्हणून पुढील काळात ओळखला जाणार आहे. म्हणून आश्रमासमोरील गोल चौकात छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मारकासाठी जागा आरक्षित करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी भैयासाहेब पारेराव, राज चव्हाण, शंकर खरात, योगेश जगताप, अॅडव्होकेट चक्षुपाल बोरसे, नितीन वाघ आदी उपस्थित होते. आम्ही आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या शहरामध्ये राजांचे राजे छत्रपती शाहूजी महाराज ज्यांनी या देशामध्ये आरक्षण चळवळ चालवली आणि खऱ्या अर्थाने वंचित समाजाला जो सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या भागातला होता त्या समाजाला आपल्या जन्मदिवसाच्या निमित्ताने त्याने आरक्षण दिलं आणि आरक्षण देऊन या समाजाला मानाच्या जागेवर मोठ्या जागेवर बसवला. अशा छत्रपती शाहूजी महाराजांचा पुतळा या धुळे जिल्ह्यामध्ये व्हावा अशा पद्धतीत यासाठी अनेक आंदोलन झाली, अनेक निवेदनं महानगरपालिकेला दिली, कलेक्टर ऑफिसला दिली. पण आजपर्यंत हे कलंकित दलंद्री आणि निरंत्री सरकार हे महानगरपालिकेवाले आणि प्रशासनवाले छत्रपती शाहूजी महाराजांचा पुतळा कुठल्या कारणाने बसवत नाही याबाबत आम्हाला शंका आहे की ज्या राजाने गरिबांसाठी वंचितांसाठी जे आजपर्यंत कोणी करू शकलं नाही, समतेची चळवळ चालवण्यासाठी जो काही कष्ट घेतला, खऱ्या अर्थानं समतेचा पुरस्कर्ता असणारा राजा छत्रपती शाहूजी महाराजांचा पुतळा या शहरामध्ये तात्काळ व्हावा यासाठी आज आम्ही कलेक्टर साहेबांना, वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून महापौर साहेबांना, आयुक्त साहेबांना छत्रपती शाहूजी महाराजांचा पुतळा या शहरामध्ये व्हावा, तो तातडीने लवकर व्हावा यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे. तेव्हा या पुतळ्याचं आम्ही नियोजित जागा म्हणून साक्री रोडला जे काही हनुमान टेकडीच्या समोर जे काही आता समाज कल्याण विभागाने मुलींची हॉस्टेल, मुलांची हॉस्टेलसाठी नियोजित जागा केलेली आहे त्या ठिकाणी साक्री रोडला कुष्ठरोगाच्या समोर मोठं एक सर्कल आहे. त्या ठिकाणी जर झाला तर मला असं वाटतं तो आर्थिक चांगला यश मिळेल अशा पद्धती सूचनाही आम्ही आयुक्त साहेबांना आणि या निवेदनामार्फत कलेक्टर साहेबांना दिलेल्या आहे. पुन्हा पाहूयाच्या ठळक घडामोडी. केंद्र सरकारने आणलेल्या 3 कृषी विधेयकांमुळे शेतकऱ्यांची दिशा आणि दशा बदलणार. मराठा समाजास आरक्षण न मिळण्यास नामदार अशोक चव्हाण जबाबदार. तसेच मोहन मराठे यांचा खूनही दोंडाईच्या पोलिसांनीच केला, आमदार विनायक मेटेंचा आरोप. आझादनगर पोलिसांनी कत्तलीच्या उद्देशाने बैलांची होणारी अवैध वाहतूक रोखली, 3 बैलांना दिले जीवनदान. राजेश्वर नगरात भर दिवसा व्यापाराचे घर फोडून चोरट्यांनी पोलिसांना दिले आवाहन. भाजप महिला मोर्चा धुळेतर्फे शहरातील झाशी राणी पुतळ्यासमोर लक्षवेधी आंदोलन. थकीत मानधन त्वरित द्यावे यासह विविध मागण्यांसाठी आशा गट प्रवर्तक कर्मचारी युनियनतर्फे निदर्शने. हाथरस येथील अत्याचाराच्या घटनेचा निषेध करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने. आणि महिंदई शिवारातील कृष्णरोग आश्रमासमोरील गोल चौकात छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा आरक्षित करण्यासाठी निदर्शने. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.